श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 253. पद्य नाभीची भेट व कृत्रिम आनंदाचा संचार. परस नायकाने रेम नायकाच्या घरी सांगितले की सर्वज्ञ आले आहेत. मग पद्या नाभी देव स्वारस्त भट रेमनायक असे सर्वज्ञांच्या दर्शनाला आले. सर्वज्ञांची भेट झाली. मग परत पाठवले. पद्यनाभी देव थांबले. त्यांना सर्वज्ञांपासून अकृत्रिम आनंद येऊ लागला. त्यामुळे ते सर्वज्ञांचे सेवा दास्य करू लागले. यावर सर्वज्ञांनी आंबावतीचा दृष्टांत सांगितला. सूरी असे ते निशिजे इथुलेनी तेजा ये झडका करुनी पोगर आचदा दती आंबवती दिजे आणि झडक जाये पोगर निवडती. तसे योग्यतेमुळे जीवांचे स्वरूप आच्छादले आहे. मग परमेश्वर योग्यता होण्याचे कार्य पूर्ण करून ते सर्व कार्य बंद होताच त्याला मोक्ष देतात. एके दिवशी सर्वज्ञ वनाकडे फिरायला जात होते. सोबत पद्यनाभी होते. त्यावेळी स्वारस्त भटाने सर्वज्ञांना बघितले आणि दुसरीकडे दृष्टी वळवली व नदीकडून गावाकडे निघाले. त्यावेळी बाईसाने विचारले, बाबा, हा ब्राह्मण पूर्वी आपल्याजवळ येऊन बसायचा, दंडोत करायचा, श्रीचरणा लागायचा आणि आता हा असा आडवा पदर करून का जात आहे? सर्वज्ञांनी सांगितले, बाई, हा जो पद्यनाभी आमच्याजवळ आहे तो या स्वारस्त भटाचा शिष्य आहे. म्हणून ते आपल्या शिष्याच्या अभिमानामुळे आम्हाला भेटणे टाळतात. त्यासाठी तुम्ही या पद्यनाभीस आमच्याजवळ थांबवत जाऊ नकात. कारण शिष्या भीमानू तो मळीयेच्या पासी अधिकू. यावर सर्वज्ञांनी पंचकोड्याचार्याची गोष्ट सांगितली. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.